चला आज आपण क्रमवार येणाऱ्या 10 संख्यांची बेरीज करणार आहोत. हां आर्यन कसं करणार आहेस तू? हां करा. आठ 35 आणि 9 बरोबर. आणि हातच्या बरोबर. छान. टाळ्या वाजवायच्यासाठी. बघा यांनी छान गणित केलं पण त्याला काय झालं, वेळ लागलाय, भरपूर वेळ लागला आहे की नाही. त्याने केलं बरोबर, पण जर आपल्याला स्कॉलरशिपमध्ये हा वेळ वाचवायचा असेल तर मी एक ट्रिक सांगणार आहे. हां ती बघायची. आता आर्यनने केलेली ही बेरीज काय झाली, बरोबर आलेली आहे की नाही. त्याने केलं पण खूप वेळ गेला. मग ह्याच्यासाठी आपण ट्रिक काय वापरू शकतो. आता ही लहान संख्यांचा पाडा होता म्हणून ठीक आहे. तुम्हाला असा मोठा आला तर एवढा वेळ जाणार तुमचा बेरीज करण्यासाठी. मग आता काय करायचं लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला लहान संख्यांची बेरीज सांगितलेली असेल त्यावेळेस शेवटी काय म्हणायचं आहे, 5. नंतर त्या पाड्यामधली 5वी संख्या कोणती आहे, 95 आहे. ती अशीच खाली घ्यायची. झालं. एका सेकंदात तुमचं उत्तर निघालेलं आहे. आता मला सांगा, तुम्हाला ही ट्रिक समजली? ओके. पुढचं गणित कोण करते मला? खाली 55. चला पुढचं कोण करतंय मुलींमध्ये? समिधा. बघा ट्रिक लगेच लक्षात आली आहे की नाही. सोपं आहे ना. बरोबर. व्हेरी गुड. बरोबर. आणि 5 नंबरच्या संख्या आणि बरोबर आलं का ह्याचं? नीट बघा अजून पण. संख्या 25 तू खाली लिहितोयस का? 3215 आहे. तू किती लिहिले? 3115. असू दे किती, आता ते कशाला पुसतोयस. काय करायचं सांग पटकन. किती आले? 32,155. उत्तर किती आलं? बरोबर. आता असा कुठलाही पाडा दिला तर तुम्हाला ट्रिक कळाली. यालाच म्हणायचं
यालाच काय म्हणायचं, मास्टर माइंड. काय म्हणायचं, आपला माइंड तिथं चालवायचं आहे व्यवस्थित. आता आदिनाथ तू काय केला गोंधळ गडबडीत, 3215 लिहायचं तर 3115 लिहित होता. म्हणून गडबड करायची नाही. स्कॉलरशिपमध्ये अशी जर गडबड केली तर उत्तर चुकू शकते की नाही. हां, म्हणून नीट निरीक्षण करायचं आणि व्यवस्थित उत्तर लिहायचं. ओके, टाळ्या वाजवा ह्याच्यासाठी. गुड.